हे बघा, आता हे संक्रांती मी ओसायची सुगडांची तयारी सगळे सुगड वगैरे भरून ठेवले. शेंगदाण्याच्या शेंगा, ऊसाचे दांडे, भाज्या, गाजर, घेवड्याला किती महत्त्व आहे बघितलं. असे सगळं घेतले. तिळगुळ असं सगळं आपण त्या सुगडांमध्ये घातले. आणि नारळ घ्यायचा आणि प्रत्येक आमच्याकडे एक सुगडाची जोडी घेतात, एक लाल आणि एक काळं. आणि 5 आम्ही पूर्वी तर तांबे घ्यायचो. तांब्याचे तांबे असायचे आपल्याकडे. तांब्याचे घ्या, स्टीलचे घ्या. पहिल्यांदा तांबे घ्यायचो. म्हणजे आमची आई वगैरे असताना आम्ही बघितलं तर तांब्याचे तांबे वगैरे असे घ्यायचे. आता हे आपल्याला लाल सुगड मिळतात म्हणून मग ते 5 असे 5 सुगड घ्यायचे. 5 सुगड घ्यायचे आणि प्रत्येक सुगडावरती नारळ ठेवून 5 वेळा ओसायचं असं आहे. आता हे आमचं ओसून झालेलं आहे आणि सुंदर ओसते. काल चोखा बघितलात ना, तो आज दाखवते मी तुम्हाला. चोखा कसा बनवायचा. काल कसं भोगीची भाज्या केलेल्या सगळ्या मिक्स, त्यात थोडं वांगं टाकलेलं आणि मग बाकीचं वांगं परत फुकट जाणार आणि कापलेलं वांगं काय ठेवू शकत नाही. मग काय करणार, मग म्हटलं चला चोखा बनवूया. आपल्याकडे काय इकडे कोकण साईडला हा चोखा नाही करतो आपण, पण वेगळ्या पद्धतीने आपणही करतो. चुलीत वगैरे वांगं भाजून मस्त. तर हे जाळी ठेवली गॅसवरती, वांगं ठेवलं, एक बटाटा उकडला आणि तो असाच म्हटलं चला त्यालाही भाजून घेऊया. एक टोमॅटो असं त्याला जरासं आपलं हलकं हलकं भाजून घेऊया. एक टोमॅटो, बाकी वांगा आणि टोमॅटो चांगला चारी बाजूने आपल्याला भाजून घ्यायचा आहे. बटाटा कसा उकडला होता, त्याला नुसतं थोडं स्मोक देण्यासारखं म्हणून ठेवलं. पूर्वी माझे शेजारी ना तिवारी होते, ते बनवायचे असा चोखा आणि माझ्या मुलाला खूप आवडायचं. आपल्याकडे पण गावी मस्त चुलीत असं वांगं वगैरे भाजलं, बटाटा टोमॅटो, बापरे वा भन्नाट मस्त होऊन जाईल, छान मस्त. आणि याचा ठेचा चांगला खलबत्त्यात कुटून केला ना तर आणखीनच छान मस्त. असा चारी बाजूने फिरवून फिरवून वांगं भाजून घ्यायचं. तसंच टोमॅटोही तसंच करायचं. आता आपलं टोमॅटो भाजून झाला, थोडासा थंड झाला की त्याची साल पटकन निघून जाते, वांग्याची पण साल निघून जाणार. आणि ते सगळं काढल्यानंतर हाताने थोडं कुस्करायचं आणि मग मॅशरनी छान मॅश करून घ्या. मस्तपैकी करून बघा, खरंच खूप छान होतो. गरम गरम भाकरीसोबत का चपातीसोबत पण छान लागतं. असं काही नाही भाकरीच हवी म्हणून, पण भाकरी असेल तर खूप छान. आता छान आपण वांगं असं छान सोलून घेतलं, या सगळ्यांना मॅश करूया आपण. काय आहे ना, खायचं असेल खूप प्रकार आहेत खाण्याचे करायला, फक्त करायचं आहे थोडासा त्रास होईल. आता ही मिरची आहे ती थोडीशी शेकवते. मिरची पण हिरवीच होती, ती हिरवी मिरची जरा लाल झाली होती ती घेतली आहे. घेतलं. आता थोडंसं हे सगळं असं आपण मॅश केलं. अजून सगळं करायचं आहे आपल्याला. कोथिंबीर बारीक करून घालूया, मीठ घालूया. अजून मीठही नाही आपण घातले, थोडं तिखट घालूया. हे सगळं मॅशरने मॅश करा. असं इतकं मस्त लागतं. एक कांदाची हे बघा आपलं कसं मॅश झालं आहे सगळं. असं मॅशरने मॅश करून घ्या. आता हे झालं. याच्यावरती कांदा कोथिंबीर घातली, कोथिंबीर पण छान घाला. आणि पुन्हा सांगते की कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण असं ठेचून घेतलं ना खलबत्त्यात, खूप मस्त. आता हे आलं लसूण घातलं.
आता थोडंसं मीठ घालूया आपण, थोडं म्हणजे जेवढं आपलं हे आहे तेवढं घालूया आणि पुन्हा एकदा ह्या मॅशरने हे करूया. जास्त नको दाबायला, थोडा कांदा लागला पण पाहिजे आपल्याला. थोडं तुम्हाला हवं तर तिखट घाला. आता यात आंबटपणासाठी आमचूर पावडर टाका. आमचूर पावडर शक्यतो आमचूर पावडरच टाका, नाही मग चाट मसाला टाका. छान एकदम मस्त टेस्ट येते. आता काही जण वरून चमचाभर तेल घालतात किंवा थोडीशी फोडणी करून घालतात. तुम्हाला जसं हवं आहे तसं घाला. मी वरूनही नाही घातले आणि फोडणीही नाही दिली आहे, कारण वरून कच्चं तेल यांच्या तब्येतीला चालत नाही. आणि मी फोडणी दिलेली नाही आहे. तुम्ही फोडणी देऊ शकता. साधे तेल घ्यायचं, तेल घ्या, तेलात थोडंसं आलं लसूण टाका, जास्त गरम करू नका, आणि थोडंसं तिखट लाल कलरसाठी टाका की झाली फोडणी, आणि मिक्स करा. ही बघा गरम गरम भाकरी चोखा. कशी वाटली व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.